करणार, ह्याला कंट्रोल ए करणार. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये गेलं, ॲटोफिट कॉलम विड्थ केलं. ह्याच्यावर मला पिव्होट टेबल बनवायचे. गेमचा काउंट, जेंडरचा काउंट, फेवरेट बुक त्याचा काउंट आणि हॉबी त्याचा काउंट. तर त्यासाठी मी काय करेल, कर्सर घेतला इथे. सर्वात पहिलं तर इथे कर्सर घेतला डेटावर, अल्टर FNNV टी प्रेस केलं. त्यानंतर एक्झिस्टिंग वर्कशीटमध्ये लोकेशन काय हवं, तर ह्या ठिकाणी लोकेशन हे हवं. क्लिक केलं आणि ओके बटन क्लिक केलं. ह्या ठिकाणी ह्याला मी असं घेतलं. त्यानंतर माझं सर्वात पहिलं तर काय, जेंडरला मी व्हॅल्यूमध्ये आणि जेंडरला मी रोमध्ये. त्यानंतर क्लोज केलं. फर्स्ट तू बनवलाय, जाऊ पुढे. त्यानंतर मी पुन्हा सेम स्टेप रिपीट, कर्सर इथे, त्यानंतर अल्टर FNNV, त्यानंतर अल्टर FNNV, त्यानंतर टी प्रेस केला, एक्झिस्टिंग वर्कशीट क्लिक केलं. आता हा सेकंड पिव्होट टेबल इथे क्लिक केलं, ओके बटन क्लिक केलं. आता काय करायचं, जेंडर तर झालंय. जेंडर नंतर बुकला रोमध्ये, बुकला व्हॅल्यूमध्ये क्लिक केलं, ओके बटन क्लिक केलं. क्लिअर आहे पर्यंत. थर्ड काय करणार, मी पुन्हा क्लिक करणार, इथे घेणार, अल्टर FNNV केलं, टी प्रेस केलं, त्यानंतर एक्झिस्टिंग वर्कशीट आणि त्यानंतर ह्याला क्लिक केलं, त्यानंतर ओके बटन क्लिक केलं. आता इथं हॉबीला मी रोमध्ये टाकलं, हॉबीला मी व्हॅल्यूमध्ये टाकलं, हॉबीला मी व्हॅल्यूमध्ये टाकलं आणि ह्या पद्धतीने. इथपर्यंत क्लिअर आहे. 3 बनवले. आता चौथा बनवेल. कर्सर घेतला, अल्टर FNNV, एक मिनिट, कर्सर घेतला, अल्टर FNNV, टी प्रेस केला. आता एक्झिस्टिंग वर्कशीट, खाली कर्सर घेतला, इथं क्लिक केला, ओके बटन क्लिक केलं. आता ह्या ठिकाणी चौथा पिव्होट टेबल. चौथा पिव्होट टेबल कसा, तर मी फेवरेट गेम जे आहे ते रो मध्ये घेतलं, हॉबीला व्हॅल्यूमध्ये घेतलं आणि ह्या पद्धतीने